नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आत्ता जयसुतेनी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मी ॲडव्होकेट हर्षदा पोरे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सचिव म्हणून सध्या कार्यरत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे मी आपल्या सर्वांचे या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये सहर्ष स्वागत करते. आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावेत, म्हणजे मार्गदर्शन जेव्हा चालू असेल तेव्हा कोणालाही डिस्टर्बन्स होणार नाही. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. दुग्ध शर्करा योग म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा देखील आहे. भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी आजचे वक्ते माननीय प्रदीपदादा रावत, आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीशजी आफळे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजयशंकर करताजी आणि श्रीयुत रमेशजी बनगोंडे यांना विनंती करते की त्यांनी शिवप्रतिमा पूजनासाठी पुढे यावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अजितजी जगताप यांना आमंत्रित करते. डॉक्टर अजितजी. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या यंदाच्या या 42व्या वर्षाच्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हा सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे प्रतिवर्षी ही व्याख्यानमाला खुलत चाललेली आहे. आपण सर्वजण जाणताच की राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा या सावरकरांच्या विचारांची त्रिसूत्रे घेऊन मंडळ आपली वाटचाल करत आहे. त्यात आपणा सर्वांचे योगदान व मार्गदर्शन मिळत आहे आणि असेच मिळत राहो हीच मंडळाची सदिच्छा आहे. जसे की आपण मंडळाच्या चित्रफितीमध्ये पाहिलेच की मंडळाची स्थापना 28 मे 1983 रोजी झाली आणि सध्या मंडळाचे काम 6 विभागात सुरू आहे. त्याच्या सविस्तर माहितीमध्ये मी न जाता नवीन उपक्रम आपण जे घेऊन येत आहोत त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्यापुढे देणार आहे. ग्रंथालय अंतर्गत ग्रंथालय आपल्याद्वारी उपक्रमामध्ये विविध सोसायटी व सेवावस्थीमध्ये जाईल असे फिरते ग्रंथालय या महिन्यामध्ये आपण सुरू करत आहोत. निसर्गमित्र विभागाच्या अंतर्गत नेचर कॅम्प, नेचर ट्रेल सुरू करण्याचाही मानस आपण ठेवलेला आहे. संस्कृती संवर्धन व विकास महासंघाच्या अंतर्गत संस्कार वर्गांची सुरुवात, त्याचप्रमाणे भजनी मंडळाचे विस्तारीकरण असे उपक्रम आपण घेतलेले आहेत. स्वावलंबी भारत अभियानांतर्गत युवा उद्योजकांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याचे काम सध्या आपल्याकडे सुरू आहे. आपणा सर्वांनाही आवाहन करण्यात येतं आहे की आपण मंडळाच्या कोणत्या ना कोणत्या विभागामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे हे 42वे वर्ष आहे. दरवर्षी 1 मेला सुरू होणाऱ्या व्याख्यानमालेत विविध विषयांवर चिंतन प्रस्तुत केले जाते. आज पिंपरी चिंचवड शहर विविध भागामध्ये वाढत असताना त्या परिसरातील हिंदुत्ववादी विचारांची बांधणी व पेरणी करण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपण विविध ठिकाणी व्याख्याने घेण्याचाही मानस ठेवलेला आहे. आजपर्यंत आपल्या व्याख्यानमालेमध्ये अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ विचारवंतांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभलेले आहे. यामध्ये मागच्या 40 वर्षांचा आढावा घेणे शक्य नाही, तरी परंतु मागील नजीकच्या काळामध्ये डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, डॉक्टर योगेश सोमन, श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, सौ शेफाली वैद्य, डॉक्टर मेधाताई कुलकर्णी विद्यमान खासदार अशी अनेक नावे आपल्याला घेता येतील. व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश आज जे मनोव्यापाराचे युद्ध आणि वैचारिक युद्ध सुरू आहे यामधून मानसिकता बदलली जात आहे व हिंदुत्वाबद्दल चुकीची माहिती समाजामध्ये पसरून दिशाभूल करण्याचा जो विमर्श याला उत्तर देण्यासाठी म्हणून आपण ह्या व्याख्यानमालांचा उपयोग करतो आहोत. योग्य विमर्श समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विषय व वक्ते यांची निवड करून लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक उद्देश आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तसेच अनेक षडयंत्र, इतिहासाबद्दलची विकृती, लव जिहाद, फॅशन जिहाद,
फूड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद असे समाजाला व देशाला अस्थिर करणाऱ्या षडयंत्रांना हाणून पाडण्यासाठी प्रबोधन करणे हाही उद्देश आपल्या ह्या व्याख्यानमालेचा आहे. बऱ्याच वेळा भारत गरीब आहे, महान नाही, तसेच एकच बातमी वारंवार दाखवणे, जातींवर अन्याय होतात असे विमर्श पेरले जातात. यासाठी योग्य विमर्श तसेच स्वबोध, भारताची उपलब्धता, भारताची महानता, त्याचा वारसा, योग्य इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेहमीच वक्त्यांची व विषयांची निवड करत असतो. यावर्षीसुद्धा असाच वैचारिक खजिना आणताना भारतीय राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्य आणि इस्लाम या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आदरणीय प्रदीपदादा रावतजी आज आपल्यामध्ये आहेतच. तसेच इतिहासाच्या विकृतीकरणातील एक विषय म्हणजे अजिंक्य योद्धा बाजीराव. बाजीराव म्हटले की फक्त मस्तानी असं आपल्यामध्ये पेरलं गेलेलं आहे, आपले क्षात्रतेज कमी केलं गेलं आहे. म्हणूनच हा विषय उद्या इतिहासाचे अभ्यासक आदरणीय जगन्नाथराव लडकत आपल्यापुढे मांडणार आहेत. तर सांस्कृतिक क्रांती होत असताना आपण मूळ संस्कृतीच्या धाग्यापासून लांब तर जात नाही आहोत. मार्क्सवाद शिकवताना संस्कृतीचा मध्ये भ्रांती निर्माण केली जाते. यासाठीच सांस्कृतिक क्रांती की भ्रांती या विषयावर सांस्कृतिक मार्क्सवादाचे गाडे अभ्यासक डॉक्टर प्रसन्न देशपांडे आपल्याला 3 मेला मार्गदर्शन करणार आहे. या सर्व व्याख्यानांचा एकच उद्देश, या विषयासंदर्भात आपण जागृत व्हावे, दुसऱ्यांना जागृत करावे. जागते रहो, जगाते रहो. हे सर्व उपक्रम आपल्या सर्वांच्या सहयोगाने व सहकार्याने उत्तम रीतीने सुरू आहेत. असेच सहकार्य व सहभाग पुढेही मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद डॉक्टर. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीशजी आफळे यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री शिवानंदजी चौगुले यांना आमंत्रित करते. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज 42व्या व्याख्यानमालेच्या ज्या पहिल्या दिवशीचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश मुरलीधर आपळे यांचा परिचय. गिरीश मुरलीधर आपळे हे चिंचवड येथील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ, लेखक व अभ्यासक आहेत. त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MD त्वचारोग तज्ज्ञ पदवी संपादन केली असून 1989 साली पुणे विद्यापीठातून LLB ही पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते चिंचवड येथील मोरे हॉस्पिटलमध्ये गेली 40 वर्षापासून त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विषयात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अश्विन मेडिकल फाउंडेशन मोरे हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्पात संघटक, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 18 वर्षे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. कुष्ठरोग विषयावर जनजागृती त्यांनी वृत्तपत्रे, नियतकालिके आणि आकाशवाणीच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले आहे. ते एक बहुआयामी लेखक असून बखर अयोध्येची, वंगभंग आंदोलन एक अभ्यासक, स्मृती पारिजात, स्वामी विवेकानंद व संघ प्रार्थना मराठी, हिंदी, इंग्रजी, श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर, राष्ट्रीय संघ प्रश्नोत्तरे, खिलाफत आंदोलन एक अभ्यास, कार्यकर्ता, हितोपदेश, बखर काशी विश्वनाथाची, व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची अशा अनेक ग्रंथाचे लेखन केले आहे. त्यांच्या अनुभवावरून आधारित चक्रव्यूह हा कथासंग्रही प्रसिद्ध आहे. सध्या ते भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष असून संस्कृत भारती पिंपरी चिंचवड जनपदाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संपर्क मंडळाचे सदस्य आहेत. आज पहिल्या दिवशीच्या व्याख्यानासाठी ते प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री रमेशजी बनगोंडे यांना विनंती करतो डॉक्टर गिरीशजी आपले यांचा सन्मान करावा आणि त्यानंतर डॉक्टरांचा शुभेच्छा होणार आहेत. डॉक्टर गिरीजींना विनंती, आपण आजच्या या व्याख्यानमालेला शुभेच्छा द्यायचे आहेत. धन्यवाद. नमः व्यासपीठाय. व्यासपीठाला नमस्कार असो.
नमः सभायै, सभेला नमस्कार असो. मातृशक्त्यै नमः, मातृशक्तीला नमस्कार असो. विद्वज्जनेभ्यो नमः, विद्वज्जनांना नमस्कार असो. इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं हे खरोखर माझं भाग्य आहे. कदाचित भाग्यात जेवढं आहे त्याच्याहून जास्त काही मिळालं आहे असं मी इथं मानतो. गेले 42 वर्ष कुठलीही व्याख्यान मला चालवणे आणि विशिष्ट ध्येयाने चालवणे ही काही साधी गोष्ट नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज व्याख्यानमाला इथं आता हे 42वं वर्ष आहे. आणि मला आठवतं या सावरकर मंडळाचा माझा संपर्क कसा आला. बखर अयोध्येची लिहित होतो आणि त्यावेळी अयोध्या हा शब्द संस्कृत वाङ्मयात प्रथम कुठं आला असं एक ठिणगी पडली माझ्या डोक्यात. आणि कुठंतरी वाचलं की तो अथर्ववेदामध्ये आलेला आहे. मग तो अथर्ववेद कुठं मिळेल. मग त्यावेळी आम्ही नुकतेच प्राधिकरणात आलो होतो. ही इमारत वास्तू अजिबात नव्हती. मागे एक छोटंसं ग्रंथालय होतं. म्हटलं चला जाऊन बघू. भीत भीत विचारलं का हो अथर्ववेद मिळेल का. हो म्हणाले 4ही वेद देतो तुम्हाला. आणि तेव्हापासनं माझं आणि या मंडळाचं नातं जुळलेलं आहे. या मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहिलेलो आहे. याचं भूमिपूजन उद्घाटन माननीय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्याचाही मी साक्षीदार आहे आणि खूप आठवणी माझ्या मनामध्ये आहेत. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये देशाच्या दृष्टीने विचार कसा करावा या संबंधित 3 विषय हाताळले जाणार आहेत. एक सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्मसमभाव, इस्लाम, राज्यघटना इत्यादी तो विषय आहे. प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न देशपांडे हे एक मार्क्सवादाविषयी बोलणार आहेत. आणि बाजीराव पेशवे यांच्याविषयी आपण बरंच काही ऐकतो. त्यांची युद्धनीती ऐकतो. एक कुठेही पराभूत न झालेला असा योद्धा. हे अतिशय सुंदर विषय या व्याख्यानमालेनिमित्त निवडले. या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मंडळाचे आभार मानतो. आणि दादांचं भाषण बोलणं विचार ऐकण्यासाठी तुमच्या इतकाच किंबहुना तुमच्याहून जास्त मी उत्सुक आणि इच्छुक असल्यामुळे येथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आजचे आपले वक्ते माननीय प्रदीपदादा रावत हे एक सुपरिचित व्यक्तिमत्व आहे. मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता सौ रश्मी दाते हिला विनंती करते की आपल्याला प्रदीपदादांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या आपल्या शिवाजी छत्रपती व्याख्यानमालेचं 42वं वर्ष आणि प्रथम पुष्प. आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय खासदार प्रदीपदादा रावत यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व उल्लेखनीय आहे आणि अनुकरणीय आहे. त्यांचा परिचय करून देण्याचं दायित्व माझ्याकडे आहे. इंग्रजी साहित्यात BA ही पदवी प्राप्त केलेली असून प्रदीपदादांनी त्यांचे आवडीचे क्षेत्र असलेले प्राचीन ज्ञान प्रणाली, आधुनिक भारतीय पुनर्जागरण व मराठा इतिहास, उत्क्रांती जीवशास्त्र, आर्थिक धोरणे याचे अध्ययन केले असून या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. प्रदीपदादा 1999 ते 2004 या कालावधीत पुणे मतदारसंघाचे यशस्वी खासदार म्हणून परिचित आहेत. एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यासोबत अनेक संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत. त्यातील काही निवडक संस्था व तेथील दायित्व. अध्यक्ष भारतीय इतिहास संशोधक मंडळ पुणे. यातूनच सत्य इतिहास संशोधन करून पुढे आणण्यात त्यांचा कायमच पुढाकार असतो. विश्वस्त भांडारकर प्राच्य संशोधन संस्था पुणे. अध्यक्ष विवेक विचार मंच महाराष्ट्र. माजी अध्यक्ष पतित पावन संघटना. पुण्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री श्रीकांत लिंगायत यांची 1982 साली धर्मांध मुस्लिमांनी निर्घृण हत्या केली.
त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन केलेल्या हुतात्मा श्रीकांत मेमोरियल ट्रस्ट पुणे याच्या अध्यक्षपदीही प्रदीपदादा कार्यरत आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निर्मल वारी मोहीम राबवण्यात संयोजकाची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. इस्लाम व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गाढे अभ्यासक असल्यामुळे जे प्रखर हिंदुत्ववादी विचार ते त्यांच्या व्याख्यानांमधून मांडतात, ज्याची आजच्या सामाजिक परिस्थितीत प्रत्येकाने प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते, लेखक व संशोधकांचे ते कायमच प्रमुख मार्गदर्शक व आधारस्तंभ आहेत. राजकीय क्षेत्रात काम करत असताना समाजाभिमुख काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय प्रदीपदादा यांचा सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजयशंकर करथा यांनी करावा अशी विनंती करते. धन्यवाद करताजी. मी आता आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय प्रदीपदादा यांना विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा विषय आहे भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम. ते जर समजून घ्यायचं असेल त्याचा परस्पर संबंध आणि काय आहे, तर मुळातच पहिला प्रश्न विचारला पाहिजे की आत्ताची राज्यघटना भारत अखंड झाला असता तर राहिली हीच घटना असती का अखंड भारताची? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि ही राज्यघटना पाकिस्तान निर्माण झाल्यामुळंच हिंदूंना आणणं शक्य झालं. त्यासाठी ब्रिटिश काळात जो पेच निर्माण झाला होता त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्याच्याशिवाय इस्लाममुळे हे का शक्य नाही आहे याचं आपल्याला उत्तर मिळेल. भारतामध्ये सगळ्यांनाच असं वाटत होतं की इंग्रजांना हटवायचं असेल तर हिंदू मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे. ते अपरिहार्य आहे या प्रकारची अगतिकता हिंदू नेतृत्वामध्ये होती, कारण त्यांना मार्ग दिसत नव्हता. कारण फाळणी हा विषय फार उशिरा, त्याचा प्रस्ताव राजकीय पटलावरती जिनाने फार उशिरा ठेवला. तोपर्यंत मुसलमान नेते असोत, हिंदू नेते असोत, ते भारत अखंड राहील या चौकटीत हा प्रश्न कसा सोडवायचा, इंग्रज जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं. प्रश्न होता तो हिंदू मुस्लिम प्रश्न कसा सोडवायचा. आता ह्या प्रश्नाला स्वाभाविकच आपल्याकडनं प्रयत्न होत राहिले राष्ट्रीय नेत्यांकडनं की मुसलमानांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे,
मग इंग्रजांनी त्यांना काही देऊ केलं की मग आपण त्यांना त्याच्यापेक्षा जास्त देऊ करू, मग तरी ते स्वातंत्र्य चळवळीत आपल्याबरोबर येतील. असा पहिला मोठा ठोस प्रयत्न म्हणजे टिळकांनी केलेला लखनौ करार, की इंग्रज देतात त्याच्यापेक्षा मी जास्त देतो. तुमच्या लोकसंख्येच्या पलीकडे जाऊन हिंदू मुस्लिम ऐक्याची किंमत म्हणून हिंदूंच्या हक्काचं ते सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ करतो. मी त्याला तुष्टीकरणापेक्षा एक प्रकारची अगतिकता म्हणेन की फार मोठे नेते होते, पण त्यांना समोर पर्याय दिसत नव्हता की स्वातंत्र्य जर लवकर मिळवायचं असेल त्या दृष्टीने काय केलं पाहिजे. तर लखनौ कराराच्या वेळेला टिळकांनी काय केलं की पॅन इस्लामिक मानसिकता असणाऱ्या, कारण त्यावेळेला पॅन इस्लामिकची चळवळ प्रचंड वेगाने सगळ्या जगभर होती, तर त्यांना राष्ट्रीय प्रभावात आणण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा हेतू होता. साध्य झाला का हा प्रश्न वेगळा. त्याच्यानंतर थोड्याच दिवसात, एका दशकातच गांधींनी एक प्रयोग केला. त्यांनी उलटा प्रयोग केला. मुसलमान येत नाही येत तर पॅन इस्लामिक चळवळीलाच आपण पाठिंबा देऊ, म्हणजे हिंदूंनीच त्याला पाठिंबा देऊ. आणि खिलाफतचं तपशील मी इथं सांगत नाही कारण तेवढा वेळ नसतो, पण मुसलमानांची खरी मानसिकता जी इस्लाममुळं बनलेली आहे त्याचं जे रुद्र स्वरूप, क्रूर स्वरूप हिंदू समाजासमोर आलं, ती खिलाफतची चळवळ एका अर्थाने हिंदूंच्या दृष्टिकोनातून इष्टापत्ती आहे. कारण शत्रुबोध नावाची गोष्ट ही ह्या समाजामध्ये फार क्षीण आहे. आणि त्याच्यात ज्यांचे डोळे उघडले की जे तोपर्यंत हिंदी राष्ट्रवादीच होते, असे सावरकर अंदमानपर्यंत 1857 मध्ये जिहादचा उदो उदो करणारे सावरकर, त्यांच्या लक्षात आलं की हे हिंदू मुस्लिम ऐक्य हे काही खरं नाही, आपण इस्लामचा अभ्यास केला पाहिजे. का नाही मुसलमान आपल्याबरोबर येऊ शकत. दुसरे डॉक्टर हेडगेवार, लाला लजपत राय अशा काही राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना पहिल्यांदा असं वाटलं. त्यांच्या आधी दयानंद सरस्वती एकच व्यक्ती, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 1000 वर्ष इस्लामच्या राजवटींचा आम्ही कमी अधिक अनुभव घेतला होता. 1000 वर्ष ते आपली देवळं का फोडतात, आपल्या स्त्रिया का भ्रष्ट करतात, आपल्याला गुलाम म्हणून का विकतात, आपले कत्लेआम का करतात, आपल्यावरती धार्मिक कर का लादतात, याच्या मागची प्रेरणा काय, याचा अभ्यास केल्याचा कसलाही पुरावा इतिहासाला उपलब्ध नाही. 1000 वर्ष कुणी ते कुराण वाचलं नाही, कुणी ते मोहम्मदाचं चरित्र वाचलं नाही. ही का असं करतात, काय प्रेरणा आहे यांची. व्यक्तिगत क्रौर्य बनवता 1000 वर्ष जो कोणी राजा येईल त्याच्यामध्ये काही बदल दिसत नाही आपल्याला. जे काही 3-3.5 लोक होऊन गेले या 1000 वर्षात, तर काश्मीरमध्ये एक सुलतान झाला, एक इब्राहिम आदिलशाह झाला, आणि उत्तरकालीन अकबर, आणि 3.5 म्हणतो कारण दारा कधी बादशाह झाला नाही. तर ते इस्लामचा मानवतावादी चेहरा नाही आहेत. हे सगळे 3.5 लोक इस्लामपासून दूर गेले, ते हिंदू आणि जैन प्रभावाखाली आले. मग असं कसं असू शकतं हे आपल्याला कधी उमगलं नाही. आणि त्यामुळं हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं गारुड एक प्रकारचं, बाबा स्वातंत्र्य मिळवायचं तर तडजोड करावीच लागेल,
काहीतरी दिलंच पाहिजे ह्या दिशेने तो प्रवास चालू होता. अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून, पहिल्या वर्षापासून तुम्ही जर पार्लमेंटच्या लायब्ररीवर गेला आणि कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल कॉन्स्टिट्यूशन सुद्धा टाईप केलं तर देशाचे संविधान बनवण्याचे किती प्रयत्न झाले. मोतीलाल नेहरूची कमिटी असेल, लखनौ करार असेल, हे सगळे हा पेच सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. ही संविधानच होती सगळी, ही सगळी कायम उधळून लावली गेली. परत त्या तपशिलात जात नाही, आपण शोधण्यात तुम्ही गेला तुम्हाला दिसेल किती प्रकारचे प्रयत्न झाले की हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र राहून अखंड भारताचं म्हणून एक संविधान बनवायचं. शेवटचा जो पर्याय जवळपास जो काँग्रेसने स्वीकारला होता, जिनाचे आभार मानतो आपण की त्याने आपली त्या पेचातून सुटका केली. ते जे अखंड भारत येऊ घातलं होतं, आपल्याला काय एक भावनिक कोपरा आहे आपला हिंदुत्ववाद्यांचा, सावरकरांपासून सगळ्याच संघाचे स्वयंसेवक आपण आहोत सगळे. तर तो भावनिक जो आहे ना, तो सगळा जरा बाजूला ठेवा. आणि कोणतं अखंड भारत येऊ घातलं होतं संविधानात्मक, की जे जिनालाही मान्य होतं, म्हणजे मुस्लिम पार्टीलाही मान्य होतं, आणि काँग्रेस जरी म्हणत होती की आम्ही सगळ्यांची, तरी ती हिंदू पार्टी होती. त्याचं स्वरूप असं होतं की जो ब्रिटिश भारत आहे त्याची मुस्लिम बहुसंख्याक जो एक भाग आहे वरच्या बाजूला, ज्याच्यामध्ये अखंड पंजाब, सिंध आणि वरचे सगळे बलुचिस्तान आणि इतर, म्हणजे सगळा तो मुस्लिम बहुल भाग, हा मुस्लिम बहुसंख्याक ही एक विंग असेल या अखंड भारताची. दुसरी विंग अखंड बंगाल, अखंड आसाम, की ज्या आसाममध्ये, त्यावेळेच्या आसाममध्ये आत्ताची जी सगळी आपली तिथली जी छोटी छोटी राज्य आहेत ती सगळी आली. हा एक मुस्लिम बहुसंख्याक ब्लॉक. मग तिसरा जो हिंदू बहुसंख्याक ब्रिटिश इंडिया आहे, तो एक ग्रुप. आणि ह्यांचं मिळून लोअर हाऊस तयार होईल पार्लमेंटचं. आणि संस्थानिक आहेत ते तसेच राहतील. संस्थानिक भारत जो आहे तो ब्रिटिश काळाप्रमाणेच राहील. त्याची ते राज्यसभा करायचं प्रस्तावित होतं. ह्या सगळ्याच्या मागचं गणित काय? तर जेव्हापासून मुस्लिम राजकारणाची पायाभरणी झाली, त्याचं तत्व आहे पॅरिटी. पॅरिटी म्हणजे या देशात दोन राष्ट्र आहेत, हिंदू आणि मुसलमान. लोकसंख्येच्या आधारावरती सत्ता वाटप होणार नाही, दरडोई मताच्या आधारावर होणार नाही, तर दोन राष्ट्रांमधला हा करार आहे. आणि त्यामुळे बरोबरीचा वाटा हे मुस्लिम राजकारणाचं सूत्र अलीगढ विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून कोणताही मुसलमान नेता काळा सूत्र कायम आहे की देर विल बी पॅरिटी. आणि ती पॅरिटी प्रस्थापित करण्यासाठीच सगळं मुस्लिम राजकारणाची वाटचाल होती. आणि हा जो अखंड भारताचा अंतिम प्रस्ताव आहे, जो शेवटच्या क्षणी आपल्या सुदैवाने
प्रत्यक्षात आला नाही. त्याच्यामधली जी तत्त्व होती की बहुमत कोणाचं जरी असलं, मगाशीच सांगितलं, तरी मुस्लिम व्हेटो. मुसलमानांच्या तर धार्मिक कायद्याने हात घालणं ही फार लांबची गोष्ट आहे. संस्थान विलीन करायचं म्हणलं, उद्या समजा हैदराबादच्या नियमात, तर जोपर्यंत मुस्लिम मान्यता नाही आहे तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. सत्तेचं वाटप एक्झिक्युटिव्ह 50-50, राष्ट्रपती एकाचा तर उपराष्ट्रपती दुसऱ्याचा, पंतप्रधान एकाचा तर दुसरा, ज्युडिशरी 50-50, मिलिटरी 50-50, सगळं संपूर्ण प्रशासन हे 50%. त्यामुळं आपल्याला याची कल्पना नसते की कोणत्या प्रकारचं अखंड भारत येऊ घातलं होतं. हे जर अखंड भारत आलं असतं तर आपलं काय झालं असतं, त्याच्यासाठी फक्त जाऊन इंटरनेटवरती लेबनॉनचा इतिहास वाचा. कुठं लांब जायची गरज नाही आहे. 50 वर्षापूर्वीच नॉमिनल तिथल्या ख्रिश्चनांचं बहुमत होतं मुसलमानांच्या वरती. त्या लेबनॉनचं आज काय झालं, तेच भारताचं झालं असतं. आपल्याला भावनिक अर्थाने ओढ आहे, पण भारत आणि बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या मुसलमानांना पश्चाताप होतोय की हे काय करून बसलो आपण. कारण फाळणी करायला गेलो, भारताची फाळणी झाली मुस्लिम शक्तीची. ती 3 ठिकाणी विभागली गेली, कारण पुढे बांगलादेश झाला. आज एवढे मुसलमान आपल्या भारतात आहेत, त्याच्यामुळं आज ते आपल्या पुढे एवढी, कारण त्यांचं सूत्र तेच आहे, पॅरिटी. इतकी लोकसंख्या कमी झालेली असताना देखील त्यांची राजकीय व्यूहरचना जी आहे भारतातली, ममताला ते का पाठिंबा देतात, त्याच्या आधी कम्युनिस्टांना का पाठिंबा दिला. तुम्ही सगळं जर नीट विचार केला की हिंदुत्वाच्या विरोधात असणाऱ्या प्रांतिक शक्ती असतील किंवा काँग्रेससारखी पार्टी असेल की जी आता फार म्हणजे त्यांच्या वळचणीला गेली, एकेकाळी तशी नव्हती. फक्त डोळ्यासमोर आणून बघा. आणि मग आंबेडकरांनी जे वर्णन केलं आहे त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये, की हा अखंड भारत म्हणजे काय असता, की जिवंत असून मृत आहे हिंदूंच्या दृष्टिकोनातून. कारण हिंदूंना स्वातंत्र्यच नाही आहे. म्हणजे ते ब्रिटिश परवडले. ब्रिटिशांच्या राज्यात आपण श्वास तरी घेऊ शकत होतो. तुम्हाला उदाहरण देतो, इतिहासासारखं शिकवणारं कोण नाही, पण आपण तो बोध घेण्याच्या बाबतीत फारच कमी होत. मगाशीच सांगितलं, 1835 ते 1935 एवढा काळ सिंध हा प्रांत मुसलमानांच्या ताब्यात नव्हता. हे 8व्या शतकाच्या सुरुवातीला मुसलमानांनी घेतला, त्याच्यानंतर इंग्रजांनी तो घेतला. तोपर्यंत तिथं फक्त मुस्लिम शासक होते. त्या 100 वर्षात केवळ मुसलमान शासक नाही आहेत, तिथल्या सिंधी हिंदूंचा जो रेनेसॉ आहे त्या 100 वर्षातला अभूतपूर्व आहे. प्रोफेसर चोक्सी म्हणून होते वाडियाचे, त्यांनी त्यांचा PhDचा प्रबंध त्याच्यावर लिहिला होता. आणि श्रीपती शास्त्री चे ते गुरु, त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर शास्त्रीजींनी ते पुस्तक प्रकाशित केलं. तुम्हाला कळेल की 100 वर्ष केवळ मुसलमानांचं जोखड नाही आहे, तर हिंदूंचं पुनरुत्थान झालेलं आहे. प्रबोधन युग आलंय त्यांच्या जीवनामध्ये. शिक्षणापासून, व्यापारापासून, उद्योग, कुठं नाही. त्या 100 वर्षात सिंधी लोक, म्हणजे नंतर तर गेलेच, ते म्हणजे फाळणीमुळे गेले, पण त्यावेळेला त्यांनी त्यावेळेच्या अनेक ठिकाणच्या बंदरांमध्ये व्यापार मोठा उभा केला.
दुसरं उदाहरण, हैदर आणि टिपू विरुद्ध मराठे कायम लढत राहिले. फक्त शेवटच्या लढाईमध्ये इंग्रजांनी आपल्याला बरोबर घेतलं नाही आणि तो टिपूचं राज्य नष्ट झालं आणि त्यांनी तिथं तुरुंगात ठेवलेल्या हिंदू राजाला राजवटीवर बसवलं. त्या म्हैसूर संस्थानाचा इतिहास बघा की टिपू आणि हैदरच्या काळामध्ये हिंदूंची इतकी अवनती झाली होती, पण इंग्रजांचं राज्य म्हणजे एक थर्ड पार्टी राज्य आलं की जे कोणाला फेवर करत नाहीत. तर तुम्ही म्हैसूर संस्थानाची प्रगती बघा. मी इतिहासाची उदाहरणं देऊनच तुम्हाला सांगतोय. मग कल्पना करा, बाबासाहेब म्हणतात की हे सयामी जुळं असतं ना, म्हणजे दोन असतात पण ते एका शरीरात, म्हणजे त्यांचं हृदय एक असतं, एक पाय वेगळा असला, ते सयामी जुळं जिवंत पण दिसतं पण ते कृतिशील होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतामध्ये साधारणपणे तुम्ही असं कल्पना 18व्या शतकात बंगालमध्ये, कारण बंगाल त्याच्याकडे आधी आला, त्यांची इच्छा नव्हती पण त्या इंग्रजी राजवटीमध्ये परत इष्टापत्तीचा मुद्दा आला की हिंदू समाजात प्रबोधन युग जन्माला आलं. युरोपमध्ये काही शेकडो वर्ष लागली. ते 3 याच्यात वाटणी करतात, रिनेसॉ, रिफॉर्मेशन अँड इनलाइटनमेंट. पण हे सगळं एकवटून भारतात एक 150-200 वर्षात घडलं. हिंदूंना जाग आली. पहिली गोष्ट त्यांना कळली की आपण एक फार प्राचीन समाज आहोत, एक प्राचीन संस्कृती आहोत. ही जी रिडिस्कवरी आहे स्वतःबद्दलची, जी आम्ही हरून बसलो होतो बदला दीर्घकाळ, त्याची स्मृती आमची क्षीण झाली होती. ते जे प्रबोधन युग आहे ते इतकं महत्त्वाचं आहे जितकं हा एक प्राचीन समाज असल्यामुळं फार जुन्या काळापासून अगदी वेदांमध्ये जी नावं येतात ती आज आपल्या मुलांची आहेत, ती आपली आहेत. इतका खोल, म्हणजे आपला चेहराच त्या प्राचीन संस्कृतीने बनवलेला आहे. पण मधल्या 1000 वर्षामध्ये जरी हा हिंदू रेजिस्टन्स टू इस्लामिक इन्व्हेजन चालू होता, हा आपण कधी हरलो नाही, आज तो विषय नाही आहे. पण 1000 वर्ष एखादा समाज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय इस्लाम विरुद्ध, हे जगाच्या इतिहासात कुठेही घडलेलं नाही. तुम्ही मोहम्मद मेल्यानंतर जे अरबांचं साम्राज्य उभं राहिलं त्याचा नकाशा काढून बघा फक्त. 100 वर्षात त्यांनी काय केलं. त्यांनी पर्शियन साम्राज्य, त्यांनी पूर्व रोमन साम्राज्य सगळं नष्ट करून टाकलं. काय नाही, तुम्ही फक्त स्पेन, समुद्र ओलांडून स्पेन घेतलं त्यांनी. फ्रान्समध्ये उतरले होते ते. असं सगळं आहे. हे चित्र हे बदललं. ज्यांच्या नावाने तुम्ही व्याख्यानमाला चालवता, तो 1000 वर्षाचा संघर्ष शिवाजी महाराज झाले नसते तर वाया गेला असता. त्या एका माणसाने हे जे काही 1000 वर्ष कालचक्र रोखून धरण्याचं काम ज्या महान ज्ञात अज्ञात हिंदू वीरांनी, संतांनी केलं, त्याला कायमची कलाटणी देऊन हिंदूंच्या बाजूने निकाल लावला. तो शिवाजी महाराजांनी निर्माण केलं स्वराज्य आणि त्यांचं साम्राज्य, की त्यांनी इस्लामच्या सत्तेचा पाया उखडून टाकला या देशातून. म्हणून आज तुमच्या माझ्या वाट्याला 47 साली एक हिंदू बहुसंख्याक भारत उरला. हे ऐतिहासिक सत्य आहे. तर आपला जो मुद्दा होता तो मी तुम्हाला हे सांगण्याचं मुख्य कारण काय आहे की किती कठीण होतं. कारण त्यांनी आत्ताचं संविधान कधीच मान्य केलं नसतं. ते तुमच्याबरोबर राहायला तयार नव्हते. जिनाने एक पर्याय तुम्हाला दिला की अखंड भारतामध्ये या प्रकारची रचना, आणि शेवटच्या क्षणी त्याच्या मनात हे झालं की नाही, आपण टोकाला जाऊया. म्हणून तो पाकिस्तानची जी काही काउंटर मागणी आहे ती फक्त अखंड भारतामध्ये अधिकाधिक मिळण्यासाठी तो रेटत होता. पण त्याने एखादा जुगारी कसा जिंकत जातो आणि शेवटचा डाव हारतो, तो बाय डिफॉल्ट आपण जिंकलो. आपले नेते फार हुशार होते, तर त्याने फार टोकाची भूमिका घेतली. म्हणून त्याने
मुस्लिम बहुसंख्याक भारत हिंदू बहुसंख्यक भारतापासून विलग केला. हे करू नये, हे चुकीचं आहे. हे सांगण्यासाठी महात्मा गांधी 14 दिवस मलबार हिलला त्याच्या घरी रोज जात होते. इंटरनेटवर जा, 14 दिवसामध्ये त्यांनी जे काही ते नोटिंग केलं जायचं 14 दिवसाचं, आणि ते एकमेकांना दाखवलं जायचं की हो हे बरोबर आहे ना, मी तुझ्याशी हे बोललो, तुझं हे उत्तर आलेलं आहे. त्यात सगळ्यात मूलभूत प्रश्न तो गांधींच्या मनाला पडलेला प्रश्न नाही आहे, तो हिंदू मनाला पडलेला प्रश्न आहे. आणि अजूनही तोच प्रश्न पडलेला आहे आणि आपण त्याच्यात गुंतलेलो आहोत. गांधीजी त्याला असं विचारतात की अरे तुझा फक्त उपासना मार्ग वेगळा आहे, तुझे माझे पूर्वज एक आहेत, आपण रक्तबंधू आहोत. हा हजारो वर्षाचा आपला सांस्कृतिक वारसा हा जसा आमचा आहे तसा तुमचा आहे. आपली मातृभूमी एक आहे. आणि मग गांधी म्हणतात, बाडगा म्हणजे बाडगा शब्द वापरला त्यांनी, की केवळ उपासना पंथ बदलला म्हणून राष्ट्रीयत्व बदलतं. याचं उदाहरण मला जगाच्या पाठीवर कधी मिळालेलं नाही आहे. प्रश्न बरोबर आहेत, पण ते हिंदू नजरेने इस्लामकडे बघितल्यामुळं आपल्या मनात निर्माण झालेले आहेत. आता ती हिंदू हॅट आहे ना, ती काढून ठेवा आणि इस्लामची हॅट घाला. मग तुम्हाला जिनाच काय, संपूर्ण इस्लामी इतिहास जो भारतातला आहे त्या सगळ्याचं उत्तर मिळतं. त्याचं उत्तर असं आहे, मी जिनाला असं उत्तर देईन आपला गांधींना, की मोहम्मदाला जेव्हा 40व्या वर्षी इस्लामचा साक्षात्कार झाला तर त्याने पहिलं काम काय केलं, म्हणजे अल्लाने त्याला करायला लावलं की आता सगळ्यांनी इस्लामचा स्वीकार करा. आपले पूर्वज इस्लामचा जन्म होण्यापूर्वी मेलेत. त्यांची संस्कृती जी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत चालत आलेली आहे ही सगळी जाहिलियत आहे, अंधार युग आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांची सर्व संस्कृती, आपले सगळे पूर्वज हे नरकाला पात्र आहेत, हे नष्ट करण्याच्या लायकीचे आहेत. ह्यातलं काही शिल्लक राहता कामा नये. म्हणून त्याने काबामधले सगळे देव फोडून टाकले, सगळ्या अरेबियातले फोडून टाकले. त्याला एकदा विचारलं की तुझी आई कुठं आहे, कारण तो आईच्या त्याचे वडील तर तो आईच्या पोटात असतानाच मरण पावले. ते वडील कुठे आहेत, तर ते म्हणले त्यांनी काही कलमा पडला तर ते नरकात आहेत. एकदा मोहम्मदाला इच्छा झाली की, कारण तो लहान असताना आई वारली, की तिच्या कबरीपासून जाताना दुआ मागावा. अल्लाने त्याला मना केलं, ती नरकात आहे. ज्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये स्वतःचे जन्मदाते आई वडील देखील नरक पात्र आहेत, ज्याचं तत्वज्ञान असं आहे की धर्मबंधुत्व, उम्मा, रक्तबंधुत्व नाही. नीट समजून घ्या की इस्लामचे अनुयायी जगाच्या पाठीवरती इतिहासात आणि वर्तमानात इतर कोणत्याही समाजाबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्व का करू शकत नाहीत, त्याचं मूळ त्या इस्लामच्या तत्वांमध्ये आहे. आणि त्यात तर कुराणाने ज्यांना काफिर म्हणलंय ते आपण आहोत, मूर्तीपूजक. आपल्यापुढे दोनच पर्याय कुराणाने दिलेत, एक तर इस्लामचा स्वीकार करा किंवा मृत्यूदंड आहे. हे मी नाही, हे कुराणाने. ते हनिफा म्हणून पुढे एक झाला, त्याने मेहरबानी केली आपल्यावरती, आणि ज्यूंना आणि ख्रिश्चनांना लागू असणारं जिजे आपल्याला लागू केला. मेहरबानी आपल्यावरती. समजा काय परिस्थिती बघा, की काफिर आपल्या बाबतीत काय करायचं, केवळ काफिरांच्या बाबतीत आणि त्यांच्या स्त्रियांच्या बाबतीत, हे सगळं त्याच्यामध्येच आहे, मोहम्मदाच्या चरित्रात आहे. मग रक्तबंधुत्व कुठं आलं? मग आपल्या संस्कृतीचा वारसा
जिथं ते स्वतःच्या मातृसंस्कृतीचा वारसा नष्ट करून टाकतात. तर कल्पना करा की हे सहअस्तित्व शक्य होतं का? 1000 वर्षात नाही बदल होऊ शकला. जी घटना येऊ घातली होती तिने फक्त हिंदू समाजाचा उरलं सुरलं जी काही इतिहासाने दिलेली एक शेवटची संधी जी शिवाजी महाराजांमुळे आपल्याला मिळाली होती, ती संधी आपली गेली असती. आज एक मोठा कोनराड एल्स नावाचा अभ्यासक आहे, बेल्जियन आहे, तो म्हणतो इतिहासाने ही शेवटची संधी दिली हिंदूंना की श्वास घेऊन परत स्वतःच्या बळावरती सशक्त व्हायची. आणि ती संधी मिळाली. आज आपण पाहतो मुस्लिम बहुसंख्याक भारतच येतो, ज्याला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणतो, आणि हिंदू बहुसंख्याक भारत एकाच दिवशी जन्माला आले. त्या 2 दिशांची प्रवासाची दिशा बघा आणि भारताची दिशा बघा. ह्याचं कारण भारतात जे प्रबोधन युग घडलं, ज्याच्यामुळे आपण काट टाकली, आपण किती बदललो. महिलांचंच घ्या, त्या कर्वेंच्या शिक्षण संस्थेमध्ये 30,000 मुली आहेत आणि त्यांनी स्थापन केलेल्या SNDT मध्ये 45,000 मुली आहेत. हे ते प्रबोधन युग आहे. हिंदू समाज बदलला. सावरकरांना अपेक्षित त्या बेड्या बऱ्याचशा तुटून पडलेल्या आहेत, सगळ्या नाही गेलेल्या आहेत. पण खूप मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाज त्यांना जो अपेक्षित होता की तो बुद्ध प्रामाण्यवादी व्हावा, विवेकवादी बनावा, विज्ञानवादी व्हावा, तर काही प्रमाणात आपल्याला ते चित्र त्यांना अपेक्षित असं हिंदू समाजात बदल झाल्याचं दिसतंय. तर हे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. आणि मला हे सगळं एवढं सांगायचं कारणच होतं की ज्या राज्यघटनेचा आणि आपण आत्ता इस्लामचा संबंध, तर इस्लाममुळं ते कधीही अशक्य नव्हतं. बहुसंख्य मुस्लिम भारत आपल्यापासून तुटला, म्हणून आपल्याला अपेक्षित असलेली राज्यघटना आणता आली. या राज्यघटनेचं प्रत्यक्ष कामकाज चालू असताना कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये ज्या घातक सवलती मिळाल्या होत्या मुसलमानांना अखंड भारतामध्ये, त्यात सगळ्यात मोठी पहिली होती म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे तुमच्या पोटात कॅन्सर होता. स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. अल्पसंख्य म्हणून प्रत्येक ब्रिटिश प्रांतामध्ये वेटेज होतं मुसलमानांना, रिव्हर्स वेटेज नव्हतं हिंदूंना. हिंदू जिथं अल्पसंख्य आहेत, जी स्थिती आज आहे ना की अल्पसंख्य असल्यानंतर डिफाईन झाला की तुम्हाला घटनेमध्ये ठराविक प्रकारचं आहे, पण अल्पसंख्य म्हणजे कुठे आहे? सगळ्यात मोठा विनोद भारतामध्ये चालू आहे अखिल भारतीय पातळीवरती. अहो पण हिंदू ह्या देशामधल्या अनेक प्रांतात अल्पसंख्य आहेत, पण काश्मीरमध्ये या नियमानुसार मुसलमान अल्पसंख्य आहेत. उत्तर भारतातल्या सगळ्या हिल स्टेट्समध्ये जिथं ख्रिश्चन मेजॉरिटी आहे पण ख्रिश्चन मायनॉरिटी आहे आणि हिंदू मेजॉरिटी आहे. हा संविधानिक म्हणजे अक्षरशः इतकं चुकीचं धोरण आहे. हाऊ यू डिफाईन, कोणत्या स्केलला? तर प्रांताच्या अखिल भारतीय पातळीवरचं अशी स्थिती त्यावेळेला होती. वेटेज होतं प्रत्येक ठिकाणी, ते वेटेज गेलं. सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या देशाच्या इतिहासात जे बिस्मार्कने केलं जर्मनीच्या बाबतीत, ते वल्लभभाई पटेलांनी केलं. ते म्हणजे सगळी संस्थानं विलीन करून टाकली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनागड घेतलं, हैदराबाद घेतलं. काश्मीर हा विषय त्यांनी नेहरूंकडे सोपवला होता, पण तरी मी म्हणेन मी फार दोष देणार नाही. पण आपल्याला
बराचसा काश्मीर आज आपल्या देशामध्ये राहिला आहे, पण सगळी संस्थानं विलीन झाली. असं समजू नका की फक्त मुसलमान संस्थानिकच गडबड करत होते, हिंदू संस्थानिक पण गडबड करत होते. तुम्हाला व्ही पी मेननचं पुस्तक वाचावं लागेल, इंटिग्रेशन ऑफ स्टेट्स. शिसारी येते. पण असं आहे स्थिती. पण हे तुम्ही फक्त कल्पना करा की केवळ आज आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आपलं संविधान आणू शकलो. आपल्या कल्पनेप्रमाणे या देशामध्ये कोणालाही वेटेज नाही, स्वतंत्र मतदारसंघ नाही, कारण ते शिखांना पण होते. इंग्रजांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी त्यावेळेच्या अनुसूचित समाजाला दिले होते. पण गांधीजींनी आपले प्राण पणाला लावून संयुक्त मतदारसंघ स्वीकारायला लावले. त्यामुळे हिंदू ऐक्यावर जो पाचर बसणार होती ती बसली नाही. आपण सगळ्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. जसे दोष दाखवले पाहिजेत ना, तसा सार्वकालिक वारसा कोणाचा जरी असला तर तो आपण स्वीकारला पाहिजे की हे काही जे काही घडलं हे चांगलं घडलं. आता प्रश्न येतो तो ज्या प्रकारची घटना बनली त्याच्यामध्ये एक गोष्ट, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ सोडले, वेटेज काढून घेतलं, पण मायनॉरिटीला सुरक्षता वाटावी म्हणून एक मायनॉरिटी प्रोटेक्शनचं कलम आलं की ज्याच्या आडून ते किती उग्र स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे हे आपण बघतो. इथे सावरकरांचं तत्त्व लावून घटना दुरुस्ती केली पाहिजे आहे आणि ती शक्य आहे. सुप्रीम कोर्टात मारामारी होईल की ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतं का? कारण प्रत्येक गोष्टीत त्यांनी कॉन्स्टिट्युशनल नाहीत, ज्युडिशियल डॉक्ट्रिन्स तयार केलेली आहेत जी घटनाबाह्य आहेत आणि ती आपण चालू दिलेली आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे. त्यातलं महत्त्वाचा भाग असा आहे, सावरकरांचं तत्त्व असं आहे की बहुसंख्य असून हिंदूंना असा एकही हक्क, अधिकार किंवा सवलत असता कामा नये जी अल्पसंख्याकांना नाही. पण त्याचबरोबर अल्पसंख्याकांना असा कोणताही हक्क, अधिकार, सवलत असणार नाही जी बहुसंख्य असलेल्या हिंदूंना नाही. हे खरं सेक्युलरिझम आहे. कारण भारतामध्ये अल्पसंख्याकांना स्वतंत्र दर्जा नाही आहे. अल्पसंख्याक हा विचारच नाही आहे. आपल्या लोकशाही परंपरेमध्ये सगळ्यांना, प्रत्येक व्यक्तीला समान मूल्याचा अधिकार आहे. सर्व प्रकारची घटनेने दिलेली जी ग्वाही आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल्सची जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये फरक नाही केलेला आहे की हिंदूंना आहे, मुसलमानांना नाही आहे किंवा त्यांना कमी आहे. बिलकुल नाही आहे, सगळ्यांना बरोबरीचं आहे. पण असं असून देखील आपल्या देशामध्ये ब्रिटिश काळापासून हिंदू कायद्यांमध्ये बदल करणे आणि हिंदूंनी त्याच्याबद्दल काही वाद घातले असतील पण ते स्वीकारले. म्हणजे हिंदू कायदा तर इतका बदलला आहे की तो त्याला हिंदू का म्हणायचा हाच प्रश्न आहे. कारण तो युनिव्हर्सल कायदा झाला आहे. तो युनोने ज्या प्रकारचं अधिकार म्हणले तशाच प्रकारचे स्त्री पुरुषांना समान अधिकार वगैरे सगळं इथपर्यंत ते आलेलं आहे. पण एवढ्या वर्षामध्ये मुसलमानांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी काही पाऊल टाकता आलंय का? आपल्याला वाटतं ते 3 तलाकचं, 3 तलाकसाठी सुप्रीम कोर्ट कुराणामध्ये आहे का? ते एका दमात 3 वेळा म्हणायचं. अहो, कुराण आणि पुराण बघून तुम्हाला नेमलं नाही आहे. तुम्हाला धर्माचार्य म्हणून तुमची नेमणूक नाही आहे. आत्ता जो काही आता शबरीमलाचा केस चालू 9 जजेस पुढं, त्यांच्यापुढं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व काय की इसेन्शियल रिलिजियस पार्ट काय असतो, धर्माचा अगदी अनिवार्य भाग काय, हे घटनेत नाही सांगितलं. नाही कुठे आहे? हे ज्युडिशियल डॉक्ट्रिन आहे.
जजेस बसले 7 आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला अधिकार आहे. आणि सगळ्या केसेस ज्या आहेत हिंदूंच्या चालल्या, तर त्यांनी या इसेन्शियल डॉक्टरेट म्हणजे इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेसच्या ERP ही टेस्ट लावली त्याला. आणि कर्नाटकमध्ये जेव्हा हिजाब घातला म्हणून ती केस झाली, तर सुप्रीम कोर्टाने म्हणलं नाही, ह्याला इसेन्शियल प्रॅक्टिस नाही लागणार, इथे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा येतो. हे कसं काय ठरवणार तुम्ही? शेषराव मोरेंचं पुस्तक मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही घ्या, मी तुम्हाला पाठवतोच आहे. त्यांनी त्याच्यात सगळी चर्चा केलेली आहे की धर्मग्रंथांचा अभ्यास करून निर्णय घेणे हे भारतातल्या सेक्युलर स्टेटमध्ये जजचं काम नाही आहे. इट इज नॉट इज जॉब. कायदा करणं हे ज्युडिशरीचं काम नाही आहे, ते लेजिस्लेशनचं काम आहे. त्यामुळे ही आत्ता फार मोठं आव्हान उभं राहिलंय. तुम्ही कल्पना करा की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हिंदूंच्या बाजूने बोलतोय तिथे. तुम्हाला वाटेल वा, अहो तो बोलतोय त्याचं कारण कालपर्यंत तर हे मुसलमानांना कधी हातच लावलेला नाही आहे. ह्या निमित्ताने जर निकाल असा लागला की हिंदूंची बाजू बरोबर आहे, तर मुसलमानांना हातच लागणार नाही. मग प्रश्न असा येतो की तुम्हाला इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस टेस्टकडे जायची गरजच नव्हती. घटनेमध्ये जे मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहेत ती कशाच्या तरी अधीन आहेत. कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि नीतिमत्ता या 3 याच्या अधीन आहेत तुमची स्वातंत्र्य. तेव्हा तुम्ही जेव्हा दुरुस्ती करता एखाद्या कायद्यामध्ये ते पुरेसं आहे. घटनेचं दुसरं कलम आहे सोशल रिफॉर्म. आणि धर्मसंस्थांचे जे सेक्युलर प्रॅक्टिसेस असतात, ट्रस्टी नेमायचे आहेत, खजिनदार नेमायचा आहे, प्रॉपर्टीची व्यवस्था कशी ठेवायची, या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे. भोंगा लावून चालणार नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. कारण तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करू शकता किंवा तुमच्या लोकांना ऐकू जाईल एवढ्याच भाषेत बोललं पाहिजे. हां, इतरांची शांतता म्हणजे मला न ऐकण्याचे जे स्वातंत्र्य आहे अजान, ते अबाधित राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्या देशामध्ये आत्ता गरज कशाची आहे, तर संविधानाच्याच ज्या योग्य तरतुदी आहेत त्याचं पालन. जसं मगाशी म्हणलं, सुप्रीम कोर्टात केस चालली आहे की मायनॉरिटी कोणत्या लेवलला डिफाईन करणार तुम्ही, नॅशनल लेवलला का स्टेट लेवलला? कारण फेडरल स्ट्रक्चर आहे आपलं. ते झालं नाही तर त्याला पर्याय मायनॉरिटी म्हणून तुम्हाला ज्या सवलती ते कोणालाच मिळणार नाही, कारण भारतात त्याची गरजच नाही आहे. अशा प्रकाराने जर आपण केलं म्हणजे आपल्याला संविधानाच्याच प्रभावी हात्याराच्या बळावरती काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं एकच महत्त्वाचं काम उरलं आहे, ते म्हणजे समान नागरी कायदा. हिंदूंचा कायदा हा समान नागरी कायदा आहेच आहे. बाकी सगळे कायदे भारतातल्या सगळ्यांना समान आहेत. फौजदारी कायदा, सिव्हिल कायदे, फक्त पर्सनल कायदे जे आहेत, विवाह, घटस्फोट, दत्तक घेता येतो का नाही, वारसा हक्क, याच्यामध्ये कशी विषमता असू शकते? घटनेने मॅन्डेट दिलेला आहे की तुम्ही त्याच्यामध्ये नवीन कायदे करू शकता. आणि समान नागरी कायदा असावा हे घटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये म्हणलं आहे की लवकरात लवकर. आणि अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की तो तुम्ही आणला पाहिजे. तो आणला तर काय होईल? सेक्युलरिझमचं जे खरं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे धर्माचं स्थान हे पारलौकिकापुरतंच आहे. धर्माच्या आधारावरती लौकिक जीवनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही.
सवलत फायदा काही नाही. लौकिक जीवनामध्ये तुमचा ग्रंथ तुमचं संविधान असणार आहे आणि ते संविधान बदलत राहतं. समाजाच्या गरजा बदलतात. त्यामुळं संविधानाचं काम आहे की अशी स्थिती देशामध्ये निर्माण करायची की आपली भौतिक प्रगती पण होईल आणि नैतिक उन्नती पण होईल. या दृष्टिकोनातून कायदे करायचे हे काम आहे. तर अशा दृष्टिकोनातून आपल्या नीट लक्षात येईल आहे ह्या संविधानाच्याच आधाराने प्रभावीपणाने इस्लामचा जो प्राण आहे की त्याची जी दुगदुगी शिल्लक राहिली आहे ती मुस्लिम पर्सनल लॉमुळं. कारण आज लौकिक जीवनामध्ये धर्माच्या आधारावरती त्यांना एक अस्तित्व आहे. ते नष्ट केलं आणि ह्या देशामध्ये धर्माच्या आधारावर काही नाही म्हणल्यानंतर त्याचा जो काही विषारीपणा आहे तो बोथट होईल. लोकशाही मार्गाने तुम्ही तेच करू शकता. शिवाजी महाराजांच्या हातात तलवार उपसून ते करता येत होतं. पण आत्ता आपलं शस्त्र हे आपलं मत आहे. आणि कदाचित बंगालमध्ये ते जर घडलं, जर हिंदूंना जसा आत्मबोध आवश्यक आहे तसा त्यांना शत्रुबोध आवश्यक आहे. आणि शेवटचाच मुद्दा सांगून थांबतो. काल पॉपर म्हणून फार मोठा विचारवंत होऊन गेला, त्याचं ओपन सोसायटी नावाचं पुस्तक आहे. दुसऱ्या महायुद्धाचं सगळं भयंकरी बघितल्यानंतर तो म्हणतो की सहिष्णू समाजाने असहिष्णू विचाराशी जर संघर्ष केला नाही तर सहिष्णू समाज नष्ट होईल आणि त्याच्याबरोबर सहिष्णू विचार नष्ट होईल. हा शत्रुबोध नीट लक्षात ठेवला आपण आणि त्याप्रमाणे एका बाजूने हिंदूंमध्ये एकत्व निर्माण करणं आणि दुसऱ्या बाजूने भोंगळपणा न करणं. एका बाजूने आपण म्हणायचं लव जिहाद अमुक जिहाद तमुक जिहाद ही यादी वाचली बघायची कोणीतरी, आणि दुसऱ्या बाजूने म्हणायचं की आपण आपले जीन्स एक आहेत. बायोलॉजिकल जीन्स सगळ्यांचे एक आहेत, अख्ख्या पृथ्वीवरच्या मानवजातीची एक आहेत. प्रश्न आहे सिव्हिलायझेशनल जीनचा. भारताच्या संस्कृतीची जी प्रकृती आहे ती सृजनशील आहे, ती सहिष्णू आहे, ती समावेशक आहे. त्याच्याबरोबर उलट इस्लामची संस्कृती आहे. त्यामुळे एका असहिष्णू विचाराशी जो आपला मागही संघर्ष झाला इतिहासातला तो वर्तमानात केला पाहिजे. कारण तय केला तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. धन्यवाद प्रदीपदादा. माननीय प्रदीपदादांनी आजच्या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. जर अखंड भारत असता तर अखंड भारताची राज्यघटना कशी असती, भारताची त्यावेळेची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती कशी होती, इस्लाम धर्माची शिकवण आणि तत्त्वज्ञान हे कशा प्रकारचे आहे, हिंदू संस्कृती आणि मुसलमान संस्कृती याच्यामध्ये कसा मतभेद आहे आणि ते कसे विभिन्न आहेत, तसेच भारतीय राज्यघटनेमधील समान मूल्यांचा अधिकार आणि समतोल कायदेशीर तरतुदी हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. समान नागरी कायदा हा येणे कसे आवश्यक आहे आणि संविधानाचा प्रवास नैतिक आणि भौतिक उन्नती करणारा असावा, असे अनेक मुद्दे प्रदीपदादांनी आपल्या ओघवत्या वाणीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूयात. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री प्रशांतजी पेडणेकर यांना आमंत्रित करते. धन्यवाद. आभार प्रदर्शनापूर्वी काही निरोप आहेत. आजच्या या व्याख्यानमालेचे जे पूर्ण चित्रीकरण आहे ते आपली यूट्यूबची जी वाहिनी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची त्याच्यावरती अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याचा पुनःप्रत्यय घेऊ शकता किंवा तुम्ही इतरांना पण शेअर करू शकता. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वर्षभर वेगवेगळ्या ज्या काही उपक्रम चालतात
त्याच्यामध्ये विद्यार्थी शैक्षणिक सहाय्य आहे, त्याशिवाय आपले हरित गोरावडेशेखर प्रकल्प आहे, ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तकाची भेट देणं आहे. या सगळ्यासाठी तुम्ही सर्वांनी मनपूर्वक तनमन धन अर्पून तुम्ही योगदान दिलेलं आहे. आणि याशिवाय जर तुम्हाला तसं योगदान द्यायचं असेल तर आपण जी गेट आहे त्याच्यामध्ये काच आहे, त्याच्यावरती आपल्या सोसायटीचा QR कोड, जो संस्थेचा QR कोड आहे तो लावलेला आहे. त्या QR कोडवरती तुम्ही डोनेशन देऊ शकता. आणि जेव्हा डोनेशन द्याल तिथे एक नंबर लिहिला आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा पॅन नंबर दिला तर तुम्हाला आयकर सोडीची जी पावती आहे ती मिळेल. आज या कार्यक्रमाला श्री गिरीशजी आफळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याशिवाय श्री प्रदीपदादा रावत हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आणि अध्यक्ष वक्ते म्हणून उपस्थित राहिले, त्यांचे पण मी आभार मानतो. त्याशिवाय विविध क्षेत्रातील सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचे जे काही मान्यवर उपस्थित राहिलेत आणि जे पूर्ण आपले सदस्य उपस्थित राहिलेत आणि नागरिक आहेत त्यांचे पण मी आभार मानतो. यानंतर आपण पसायदान घेणार आहोत. सर्वांनी आपण बसूनच पसायदान म्हणायचं आहे आणि मी सुरुवात करतो आणि आपण एकत्र म्हणायचं आहे. उद्याचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी संध्याकाळी 7 वाजता पुन्हा कार्यक्रम होणार आहे. आपण आता पसायदान म्हणणार आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचिल तो ते लाभो प्राणीजात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी याळी. अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलकेचे आर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आंचन मार्कंडते तापहीन. जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सुरसुखी पूर्ण होई तिन्ही लोकी. भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविजे. विशेषी लोकईचे दृष्टादृष्ट विजय होवा एकी. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ आओ ई दान पसाओ. येणे व दे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानदेव सुखिया झाला. जय.